काय म्हणालीस हिंदी हिंदी हान बुंदी चल घरला. म्हणजे काही जणाला हिंदीही कळत नाही मराठीही कळत नाही, परंतु तुम्हाला थोडंफार हिंदी कळतं बरोबर आहे. चला म्हणजे हिंदी मधून बोलायला काही हरकत नाही. ऐका, कारण मला कन्नड जमत नाही. ऐका, भक्ति में क्या मस्ती है बातें संतों को पूछो, शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. भक्तीची मस्ती संतांना विचारा, शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा, आणि बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. जब नंद नंदलाल कन्हैया, जब नंद बाबा के आंगन में नंगे पांव घूमते तो जसोदा मुड़ मुड़ के देखती, कभी छाछ गिरा देती, कभी मटका फोड़ देती, कभी मक्खन गिरा देती. कन्हैया ने कहा, हाँ कितनी बार देखती हो मेरे तरफ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. असं म्हटल्यानंतर यशोदा तरी ऐकत नाही. अरे कमाल की बात है माँ, अपना अपना काम कर लो ना, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. फिर भी यशोदा नहीं मानती. अरे कमाल की बात है माँ, अपना अपना काम कर लो ना, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. असं म्हटल्यानंतर यशोदा अंगणामध्ये येतात आणि कृष्णाला मांडीवर घेऊन सांगतात, कृष्णा कान्हा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं. कान्हा का गुस्सा और भी बढ़ गया. माँ मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता मुझे नहीं. तो मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता लगाने के लिए मुझे क्या करना पड़ेगा माँ. त्यावेळेस यशोदा म्हणते, इसलिए तुझे सिर पर जशोदा बनना पड़ेगा लाला, तब तुझे पता चलेगा कि कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. लक्षात घ्या, बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा, भक्तीची मस्ती संतांना विचारा, आणि नामाचं सामर्थ्य नामधारकाला विचारा. विठ्ठल विठ्ठल नाहीतर एक विचार करा, ज्याचं नाव आहे तो श्रीराम आणि ज्यानं नाव घेतले तो हनुमान, ही जोडी नजरेसमोर आणा. काय झालं बघा, ज्याने नाव घेतले तो मारुतीराव का उडीमध्ये लंकेत जातो. जय श्रीराम. जिमी अमोघ रघुपती गर्भाना यही भाते वीर चले हनुमान. धनुष्यातून भृगुरामचंद्राचा बाण सुटावा, तसा एका उडीमध्ये हनुमानजी लंकेमध्ये जातात. ज्याचं नाव आहे, ज्याने नाव घेतलं, या दोघांचा विचार चालू आहे. ऐका, ज्याचं नाव आहे त्या श्रीरामाला पुलावरून चालत चालत जावं लागलं, आणि ज्याने नाव घेतलं तो मारुतीराव एका उडीमध्ये लंकेत जातो. म्हणून भगवंतापेक्षा भगवंताच्या नामामध्ये अधिक सामर्थ्य असल्यामुळे विनवणी आहे, करे टाळी बोला मुखे नाम. महाराज आणखीन नामामध्ये काही सामर्थ्य आहे ना, एवढं पापच जगामध्ये नाही जेवढं सामर्थ्य नामामध्ये आहे. तृणाग्नी मेळे समरस झाले तसे नामे केले जपदारे, वाल्या कुळी महाहत्यारे. हा घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. भगवंताचं नाव घेतल्यामुळे अनेकांचा उद्धार झाला. त्याच्यामध्ये सर्वात पापी म्हणून वाल्या कोड्याचं उदाहरण आहे. ब्रह्महत्यारासी पातके अपार, ब्रह्महत्यारासी पातके अपार. अपार शब्द आहे, इको बंद. अपार शब्द आहे. अपार म्हणजे त्यानं एक एक माणूस मारला की तो वाल्या कुळे मोहरेवडा खडा घ्यायचा आणि रांजणामध्ये टाकायचा. आणि असे किती रांजण भरला होता, 7 रांजण. आणि रांजण काय आपल्या रांजणा एवढा 4-5 घागरीचा नव्हता. एकेका रांजणामध्ये 12-12 बैल फिरत होते. 12 बैल फिरण्या इतका मोठा रांजण, मोहरेवडा खडा. याचा हिशोब कीर्तन संपल्यानंतर घरी जाऊन करा, किती माणसं मारला असेल त्यानं. काही जण असंही म्हणतील, काय कमलाकर महाराज काय थापा मारता, कुठं 12 बैल फिरण्या इतका मोठा रांजण असतो का, काय एवढा मोठा रांजण तुम्ही बघायला गेला होता. मी गेलो नव्हतो रे बाबा, परंतु मी असं म्हणतो एवढा मोठा रांजण नव्हता हे बघायला तुमच्यापैकी तरी कोणी गेला होता का. नाही, मग तेरी भी चूप मेरी भी चूप. ते अतिशुक्ती अलंकार वक्त्याला क्षम्य असतो.
एखाद्या गोष्टीचं भयानक पटवून देण्याकरता वक्तृत्वामध्ये वक्त्याला अतिशुक्ती अलंकाराचा वापर करता येतो. म्हणजे वाल्या कोळी अति पापी होता. माणसं मारायचा, लुटायचा, येणाऱ्या जाणाऱ्याला. एके दिवशी तो ज्या वनामध्ये राहत होता त्या वनामधून नारद मुनी जात होते, भजन करत जात आहेत. वाल्या कोळ्याच्या कानावर आवाज गेला. तो म्हटला, ओ महाराज, ते विना चिपळ्या वाजवणं बंद करा. कोण आहेत तुम्ही? म्हणे, मी नारद मुनी आहे. बर, कस काय नाव नारद कस काय पडलं तुमचं? त्यांनी म्हटले, मी केलेलं कोणचंच काम रद्द होत नाही, म्हणून माझं नाव नारद. कारण नारद मुनीला राक्षसाकडे गेलं तरी तेवढंच मान, देवाकडे गेलं तरी तेवढंच मान. नारद मुनीला वाल्या कोळी म्हणत आहे, ते भजन बंद करा आणि जवळ काय आहे काढा. म्हटले, आमच्याकडे काय असणार? पंढरीचे वारकरी, शिळे तुकडे पार करे, आमच्याकडे काय असणार? काय जास्ती बोलायचं नाही महाराज, काय आहे लवकर काढा. नारद मुनी म्हणाले, अरे एवढं कुणासाठी करतोस बाबा? एवढं पाप करतोस, लोकांना लुटतोस, मारतोस, कुणासाठी करतोस? म्हणे, महाराज, मी काय तुमच्यासारखा संन्यासी नाही, मला लेकर बाळ आहेत, संसार आहे. नारद मुनी म्हणाले, तू ज्या लेकरा बाळासाठी, संसारासाठी हे सर्व पाप करतोय, तू केलेलं पाप तुझ्या घरचे वाटून घेणार आहेत का? जा विचारून ये. त्यानं म्हटला, वारे महाराज, मला घरला पाठवा विचारायला, आणि तुम्ही पहिल्या गाडीनं बिदरला निघून जा, खूपच शाने दिसता. त्याने म्हटले, विश्वास नाही. म्हटला, महाराज लोकांवर तर अजिबातच नाही. म्हटलं, मग विश्वास नसेल तर मला झाडाला बांधून ठेव. त्यानं नारदाला झाडाला बांधला वाल्या कोळ्यानं आणि विचारण्यासाठी घरी गेला. मुलावाळांना म्हणाला, अरे मी माणसं मारतोय, चोऱ्या करतोय, त्याचे जे पाप करतोय ते पाप तुम्ही वाटून घ्याल का? सर्वांनी नाही म्हणून सांगितलं. आणि शेवटी पत्नीला म्हणाला, अगं तू तरी वाटून घेशील का मी केलेला पाप? तिनं म्हटली, हे बघा, तुम्ही कसं कमवून आणता हे आम्हाला माहित नाही, आमचं काम आहे आणलेलं करून खाऊ घालणं, त्यामुळे मी तुमच्या पापाचा वाटेकरी होणार नाही. बघा, पत्नीने जर पुण्य केलं तर ते पतीला भेटत नाही. जर पत्नीने जर पाप केलं तर ते त्याच्या पतीला अर्ध भोगावं लागतं. आणि पतीनं जर पुण्य केला तर ते त्याच्या पत्नीला अर्ध आपोआप भेटतं. आणि पतीनं जर पाप केला तर ते त्याच्या बायकोला भेटत नाही, अर्ध भोगावं लागत नाही. कारण त्याग स्त्रियांचा आहे जीवनामध्ये. केवढा मोठा त्याग बघा या माता माऊल्यांचा. त्यांचं माहेरचं नाव बघा, माहेरच्या नावापुढे बापाचं नाव, आडनाव बापाचा, पोस्ट बापाचा, जिल्हा बापाचा, तालुका बापाचा, आणि लग्न झाल्यानंतर बापाचा एक तरी शब्द सोबत घेऊन येतात का? केवढा मोठा त्याग यांचा. या बिचाऱ्या माता माऊल्या पंढरीच्या वारीमध्ये महिना महिना पायी चालतात. 18 तास पांडुरंगाच्या दर्शनाला थांबतात. जेव्हा 18 तासानंतर पांडुरंगाच्या दर्शनाचा नंबर लागला तेव्हा यांचं देवाकडे काय मागणं असते? देवा बघा, त्यांनी केलेलं कोणचंच व्रत स्वतःसाठी नसते. महिलांचं एकतरी पतीसाठी असेल, एकतरी मुलासाठी असेल, भावासाठी असेल, आई वडिलासाठी असेल, परंतु स्वतःसाठी काहीच करत नसतात. एवढा मोठा त्याग यांचा. पांडुरंगा माझा कुंकवाचा धनी सुखाचा ठेवा, म्हणून ते म्हणतात पांडुरंगा. आता मी पुरुष मंडळीला विचारतो, एका तरी वर्षी एकदा तरी मंदिरामध्ये गेल्यानंतर तोंडाला चुकून शब्द आला का की देवा बायकोला बरं वाटू द्या माझ्या? चुकून सुद्धा शब्द निघणार नाही. या बिचाऱ्या माता माऊल्या वट सावित्री पौर्णिमेला वडाला 7 प्रदक्षिणा घालतात. कारण 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून. आता मी पुरुष मंडळींना विचारतो, एका तरी वर्षी येड्या बाबलीला चक्कर मारला का की पुढच्या जन्मामध्ये हीच बायको भेटू दे म्हणून? म्हणून राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राष्ट्राने जर पाप केलं तर ते राजाला भोगावं लागतं. कारण राजे होणं सुखाची गोष्ट नाही. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजाचे सर्व पुरोहिता. राजाच्या पुरोहितांनी केलेलं पाप सुद्धा राजालाच भोगावं लागतं. शिष्य केले पाप भोगावे गुरुने. शिष्यानं जर पाप केलं तर ते त्याच्या गुरुला भोगावं लागतं. आणि स्त्रीशी केले घेणे पुरुषाशी. आणि स्त्रियांनी केलेलं पाप त्याच्या पतीला भोगावं लागतं. परंतु पतीने केलेलं पाप स्त्रियांना भोगावं लागत नाही. या न्यायाप्रमाणे मी तुमच्या पापाचा वाटेकरी होणार नाही असं कोण म्हणत आहे? वाल्या कोळ्याची पत्नी. डोळे उघडले, नारदाकडे आला. चुकलो महाराज,
करा क्षमा अपराध महाराज, तुम्ही सिद्ध, मी चुकलो, मला माफ करा. आता काय करू सांगा. नारद मुनी म्हणाले बस इथंच आणि घे देवाचं नाव. कुण्या देवाचं नाव? रामा रामा म्हण. ते रामा रामा म्हणायचं, मारा मारा म्हणायला सुरुवात करायची. कारण जन्मभर तोच उद्योग केला होता ना मारण्याचा. 10:34 नारदजी वैतागले. अरे मारा मारा क्या कहते हो, रामा रामा कहो. सच कहूं नारद जी, पूरी जिंदगी मारने में गई तो मारा मारा ही आएगा, रामा रामा नहीं आएगा. नहीं आएगा तो एक काम करो, मारा मारा ही कहो. अरे क्या बकवास करते हो नारद जी, मारा मारा कहीं थोड़ी भगवान का नाम होता है. अरे वाल्या, मारा मारा कहने से बहुत बड़ा फायदा होता है. क्या फायदा होता है वाल्या? 3 बार मारा 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 कहने से 2 बार रामा होता है. करून बघा तुम्ही. मारा मारा मारा, इकडचा मा आणि इकडचा रा वाया जातो, परंतु मध्ये 2 रामा तयार होतात. मग ते तिथंच बसलं तसंच म्हणत, मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा, वाला का सो हुआ वाल्मीकि भेट भई नारदा, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. जिथे उलट्या नामाच्या जपाने वाल्याचा वाल्मिकी झाला, तर सरळ नाम घेतल्याने काय होणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करे टाळे बोला मुखे नाम. ठीक आहे तुकोबाराय, आता बोला मुखे नाम, बोला मुखे नाम. हजारो नाव त्या देवाला आहे. काना तारो नाम 6000, किया नाम लखवी कंकोतरी, हरी थारो नाम 6000, किया नाम लखवी कंकोतरी. महाराज अहो हजारो नाव त्या देवाला आहेत आणि तुम्ही तास झालं बोला मुखे नाम, बोला मुखे नाम. महाराज म्हणाले, रे बाबा, हजारो जरी नाव त्या देवाला असले तर मी सांगतो ते नाव घ्या अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. सुख सोहळा स्वर्गी स्वर्गी नाही, सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आता सर्वांनी भजन करायचं आहे. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमाई, कुमार कुमार, कुमार कुमाई, विठोबार कुमार. टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. म्हणा म्हणा, एवढं सुंदर भजन झालं, परंतु काही जण अजिबात तोंड उघडले नाहीत बघा. कारण देवाचं नाव घेणं म्हणजे खूप कठीण जाते. अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या.
हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो तुम्ही जीना क्या म्हणायचं, थोडं इको थोडं कमी ठेवा. हा 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 हा. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे. देह पड़ी रह जाए यहीं पर, देह पड़ी रह जाए यहीं पर, फिर कुंडल और नगीना क्या, हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो भात वरण हो की हन्ना क्या. विठ्ठल 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 मध्ये जे विठ्ठल विठ्ठल भजन असतं त्यामध्ये सहभागी व्हायचं, सर्वांनी टाळी वाजवायचं आणि नामस्मरण करायचं. कारण ह्या अभंगाचा उद्देशच तेवढा आहे. करे टाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, परिणाम हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा म्हणजे संबंध दर्शी शब्द आहे. इकडे बघा माय झाला, आता कीर्तन झालं, थोड्या वेळानं उचलायचंच आहे. आता राहिले थोडं राहिले, बोलू नका. इकडे बघा माझ्याकडे. हा सुख सोहळा नाही, याचा अर्थ बाकीचे सुख सोहळे आहेत स्वर्गामध्ये. कोणते सुख सोहळे आहेत? माऊलींनी त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणती संसारी जन्मी जे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्गामध्ये सुख सोहळे आहे, चिंतामणीच्या भूमिका आहेत. उर्वशी, मेनका, रंभा या अप्सरा मनोरंजनासाठी नृत्य करायला आहे. अमृत प्यायला आहे स्वर्गामध्ये. कुणाला माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊन बघा, अमृत सुद्धा आहे. एवढे जरी सुख सोहळे स्वर्गामध्ये आहेत. कल्पतरूचे बगीचे आहेत स्वर्गामध्ये. कल्पतरू म्हणजे ज्या झाडाखाली बसून एखादं नुसतं कल्पना केली तर त्याच्या इच्छा पुरवण्याचं सामर्थ्य ज्या वृक्षामध्ये आहे त्याला कल्पतरू म्हणतात. ऐका, उन्हाळ्याचे दिवस होते. एक वाटसरू चालून चालून थकला आणि कुठं खूप ऊन होतं आणि कुठंतरी सावलीला बसावं म्हणून एका झाडाखाली बसला. थंडगार झाड होतं. त्याला माहित नव्हतं हे कल्पतरूचं असेल म्हणून. त्या झाडाखाली बसून असं कल्पना केला की इथं पाण्याची व्यवस्था झाली असती तर बरं झालं असतं, अशी कल्पना केला. कारण थकला होता ना. मग त्याला पाण्याचा डेरा आला बघा, तिथं माठ म्हणतो ना, थंडगार पाणी प्याला. थोड्या वेळ बसला, पोटामध्ये कावळे ओरडत होते. म्हणे इथं जेवणाची व्यवस्था झाली असती तर बरं झालं असतं. मग जेवणाची व्यवस्था म्हटल्यानंतर लगेच जेवणाचं ताट आलं की पुढे, आणि त्या ताटामध्ये काय भात वरण भाजी भाकरी एवढंच नव्हतं, तर त्या ताटामध्ये आमरस, तूप, पोळी, चपाती, भाजी, पुरी भाजी, भाकरी, बेसन, कुरड्या, पापड्या, भजे, पापड, लिंबूचं लोणचं, आंब्याचं लोणचं, शेंगाची चटणी, टमाटरची चटणी, वाळल्या भाकरी, गोड बुंदी, खारी बुंदी, श्रीखंड, बालुशाही, बासुंदी, गुलाबजामुन, लाडू, जिलेबी, बर्फी, मट्टा आणि तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरच्याचा ठेसा. आणि ह्याच्यातलं तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्ही उग गप्प बसा, तोंडाला पाणी सुटू देऊ नका. बघा, लोकांना खायचं म्हटलं की लगेच तोंडाला पाणी येतंय बघा. एका मावशीने काजू, बदाम, मनुके, पिस्ता, इलायची घालून लाडू केली बघा माय, आणि ते लाडू तुपामध्ये तळायला लागले. आता कसा सुगंध येत असेल? त्या सुगंधामध्ये शेजारच्या मावशीनं 2 भाकरी कुस्करून खाल्ली बघा, एवढा सुगंध येत होता. म्हणजे खायचं म्हटलं की लगेच चेहरे खुलतात आमचे. मग आता मला सांगा, एवढं जर त्या ताटमध्ये आलं असलं तर तो माणूस काय आता मागे पडेल का? त्यानं बी बाया सारू सारूच चालू केला बघा. आणि एवढं खाल्ला, गळ्याला येईपर्यंत खाल्ला. गळ्याला येईपर्यंत खाल्ल्यावर झोप येते का नाही हो? कीर्तनामध्ये जर कोण झोपत असलं तर मला कळतंय हिनं गळ्याला येईपर्यंत खाल्ले म्हणून कीर्तनाला येताना थोडा अर्ध्या भाकरीची भूक ठेवून यावं बरं का. ऐका, जास्ती जेवण केल्यामुळे त्याला सुस्ती येत होती, झोपत होता, खाली दगड माती रुतत होते. आता इथं पलंग गादीची व्यवस्था असली तर चांगलं झोप आली असती असं त्यानं कल्पना केला. तर लगेच पलंग आणि गादी रेडीच.
त्यानं क्षणभर विचार न करता वरी जाऊन बसला. ते 2-3 वेळा टुपकून चेंडू सारखं त्या गादीवर. वा काय गादी आहे म्हणे, माझ्या सासऱ्यानं सुद्धा दिली नव्हती असली गादी लग्नामध्ये. आता झोपतोय. झोपल्यानंतर थंडगार झाड आहे आणि झोपल्यानंतर गपगुणानं उठून जायचं का नाही हो? त्यानं म्हटलं इथं आपली बायको असती तर किती चांगलं झालं असतं. ते कल्पतरूचं झाड, लगेच त्याची बायको बी आलीच त्याच्या बाजूला. तिला गप्पा मारत बस, झोपत झोपत गप्पा मारत असताना तिला झोप लागली आणि हा बोलत होता, होय ग होय ग. तिनं 1 नाही 2 नाही, झोपली वाटतं. त्यानं थोड्या वेळानं त्याला असं कल्पना केला, इथं पाणी म्हटलो तेव्हा पाणी आलं, जेवण म्हटलो तेव्हा जेवण आलं, पलंगादी म्हटलो तेव्हा पलंगादी आली. इथपर्यंत ठीक आहे. परंतु बायको म्हटल्या माझी बायको आलीच कसं इथं? माझं तर लग्नच झालं नाही. अरे हे बायको नाही भूत आहे की काय अशी कल्पना केला. ती भूतच होऊन उठून बसली. आता म्हटला मला खाऊन टाकतं की काय? अहो त्याला खाऊन सुद्धा टाकलं हो. मला का सांगायचं आहे, कल्पतरू ज्या झाडाखाली बसून जर एखाद्याने कल्पना केली तर ते पुरवण्याचं सामर्थ्य ज्या वृक्षामध्ये आहे त्याला कल्पतरू म्हणतात. कल्पतरूचे असे बगीचे आहेत स्वर्गामध्ये, कामधेनूची किल्लार आहेत, चिंतामणीच्या भूमिका, उर्वशी, मेनका, रंभा, अप्सरा या मनोरंजनासाठी नृत्य करतात, अमृत प्यायलाय. असे अनेक जरी सोहळे स्वर्गामध्ये असले तरी तुकोबाराय म्हणतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पण स्वर्गामध्ये हा सुख सोहळा नाही, याच्यात नवल नाही. पुढे सत्यलोकात जा, तिथं सुद्धा हा सुख सोहळा नाही. कारण सत्यलोकात जर हा सोहळा असता तर दशमीच्या दिवशी ब्रह्मदेव आपल्या वाहनामध्ये बसून पंढरपूरला आला नसता हा सोहळा पाहण्यासाठी. काही जण असं म्हणतील, काय महाराज आम्ही बऱ्याच वेळा दशमीला पंढरपूरमध्ये होतो परंतु आमची आणि ब्रह्मदेवाची काही गाठभेट झाली नाही बाबा. अहो आम्हाला नुसतं मुख्यमंत्र्याची गाठभेट, आमदार खासदाराची गाठभेट हो ना, ब्रह्मदेव कुठून भेटणार आहे आम्हाला? बघा काही काही गाडीच्या काचा अशा असतात, मधल्या माणसाला बाहेरचं सगळं दिसतं परंतु बाहेरच्या माणसानं किती जरी डोळे उठ करून मध्ये बघितला तर मधलं काहीच दिसत नाही त्याला. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो परंतु आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि जेव्हा ब्रह्मदेव आपल्या वाहनात बसून हा वारकऱ्याचा सोहळा पाहतो तेव्हा लुब्ध लीलादी लागली समाधी, मूढजन नरनारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव एकच चित्तचा धकारे. म्हणजे हा सुख सोहळा सत्यलोकात सुद्धा नाही. आणि याच्या हे पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर हा सुख सोहळा वैकुंठामध्ये सुद्धा नाही. आणि जर हा सोहळा वैकुंठात असता तर हा बाबा वारकऱ्याच्या झोपडीत येऊन कशाला राहिला असता हो? नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदय भव मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. माझे भक्त गातीच येते, नारदा मी उभात येते. म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गात नाही, सत्यलोकात नाही, वैकुंठामध्ये सुद्धा नाही. आणि वैकुंठाला जाण्यासाठी अतिशय क्लेशदायी तपश्चर्या करावी लागते, तपाचं सायास करावं लागतं. परंतु महाराज म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, वैकुंठाला जाण्यासाठी अतिशय सोपा मार्ग तुकोबाराय अभंगातून सांगतात. ठीक आहे तुकोबाराय, वैकुंठाला जाण्याचा तुम्ही सोपा मार्ग सांगताय, फक्त भगवंताचं नामस्मरण केल्याने वैकुंठाची प्राप्ती होते, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी काही डिग्री लागते का नामस्मरण घेण्यासाठी? काही अधिकार लागतो का? महाराज म्हणतात सगळ्यांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगीच उद्धार का म्हटलं बाबा? त्रेतायुगी नाही, द्वापारयुगी नाही, सत्ययुगी नाही असं का म्हटलं नाही? तर ज्या त्या युगामध्ये ज्या त्या साधनेंना प्राधान्य आहे. कृतेध्याय ते विष्णू त्रेतायाम जतो मते द्वापारे परिचर्यानाम कलवत हरि कीर्तनात. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरी पारा. हरेर नामैव हरेर नामैव हरेर नामैव केवलम कलव नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणजे कलियुगामध्ये हरिनामाला महत्व दिले गेले आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणजे कीर्तन करणाऱ्याला देव भेट देतो आणि बाकीच्याला काय ऐकू कमी ठेव. त्याचं उत्तर असं आहे, कीर्तन करणं म्हणजे कंबर बांधून फेटा बांधून लोकाला ज्ञान सांगणे याला कीर्तन म्हणत नाही. ही कला आहे, कला बोलण्याची. ज्याला चांगली कला जन्मली तो चांगला कीर्तन करा, तो चांगला महाराज आम्ही समजतो. परंतु कीर्तन करणं म्हणजे खरा परमार्थ नाही.
खरं कीर्तन कोणतं? नाम संकीर्तन साधन पैसोपे जडतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा. त्याच्यासाठी कुठं वनामध्ये जाऊन तपश्चर्या करायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. असं अगदी सोपा मार्ग आहे बघा हा भक्ती मार्ग अगदी सोपा आहे. आणि हे भक्ती करण्यासाठी जातवीत गोत कुळशील मात. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये लहान थोर भेद नाही, स्त्री पुरुष भेद नाही, काळा गोरा भेद नाही, जातीपातीचा भेद नाही, गरीब श्रीमंत भेद नाही, कसलाच भेद नाही. सकळ अंशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. जातवित गोत कुळशील मात. पुढे एकानं म्हटलं भजे खा त्वरित भावनायुक्त, म्हणजे भावनायुक्त अंतकरणाने भजे खावा असा याचा अर्थ आहे का? माणसं म्हणत म्हणतच काहीतरी बोलून टाकतात बघा. महाराज म्हणाले कीर्तनात, तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले. मागचा म्हणाला तिने देव जसे परभणीचे ससे. माणसं बोलत बोलतच अभंग पाठ नसला तरी काहीतरी जोडून कडला काढतात. आता आमच्या गावामध्ये महिला मंडळ हरिपाठ करतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग त्याच बाया माऊलीच्या सोहळ्यामध्ये गेला. माऊलीच्या सोहळ्यामध्ये पुण्यामध्ये दिंडी 2 दिवस मुक्कामाला असते, बरोबर आहे. मग तिथं ते आळंद पुण्याचे दानशूर लोक, कुणी बॅगा देतो, कुणी कपडे देतो, कुणी खायला देतो, कुणी पाण्याच्या बाटल्या देतं, कुणी काहीच देतो, कुणी बिस्कुट पुडेच देतं. या बायाने ते सगळं गोळा केलं आणि म्हणाल्या, काय माय ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं काय खोटं आहे का? पुण्याची गणना कोण करी. या पुण्यातल्या लोकांची कोण गणना करावं माय? म्हणजे नळाचं न वेगळं, पुण्य वेगळं आणि पुणे वेगळं. भाषेत फरक आहे ना. नळाचा न आणि बाणाचा न, कळतंय ना. म्हणजे भाषेत फरक आहे ना. बघा मी तिकडे जर हिंगोली साईडला जर कीर्तनाला गेलो तर तिकडे लोक कसं बोलतात? तुल मल असं बोलतात. आणि तिकडे जर विदर्भामध्ये जर गेलं तर तुले मले काय करू राहिला, बस तिकडची भाषा. आणि इकडं पुण्याला गेलं तर ये ना जा ना तुझं माझं असं शुद्ध बोलतात पुण्याकडे. आणि मी तिकडे येडशी बारशीला होतो शिकायला, तिकडे येर जार निब्बर भाषा. आणि आपल्या लातूर बिदर जिल्ह्यामध्ये का करला लाव महाराज कुटवर आलाव, बरोबर आहे. आणि तिकडे जर मी नांदेडला कीर्तनाला गेलो महाराज तर कुटवर आल्या महाराज, गड्यालाही आल्या बायालाही आल्या. आल्या म्हटलं अर्धे वाटत. जेवण करत्या का? मी म्हटलं आल्यावर करत्या.